आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका व्हिडिओला मी संध्याकाळी सुरुवात केली। तर आज संध्याकाळी मी तुम्हाला नवीन जो माठ आणला होता ना, तर तो कसा तयार करायचा आणि तो कसा वापरायला काढायचा ते दाखवते। आणि जे मातीचं भांड आणलं होतं ना आपण, हांडी, तर ती कशी वापरायला काढायची किंवा कशी तयार करायची ते पण मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते। आणि जुना माठ जर असेल ना, तर जुना माठ आपला कधी कधी काय होतं, जुना झाल्यामुळं त्याच्या छिद्रांचे तसं क्षार जाऊन बसतात पाण्याचे आणि त्याच्यामुळे तो पाझरत नाही आणि पाणी थंड होत नाही। तर त्या माठाचं पण काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते। तर चला। तर हे पा मंडळी, अशी घडवणची आणली मी 50 रुपयाची ह्या माठावाल्याकडूनच। हे पाशी आहे, तर ही 50 रुपयाला मिळाली मला घडवणची। आणि हे पा चांगली मजबूत आहे बरं का, आणि छान आहे, म्हणजे जास्त उंची ठेवायची गरज नाही पडत याची। असं घडवणची वर जरी ठेवलं ना तरी पण ग्लासनी पाणी घेता येते। तर मंडळी, माठ घेताना काय करायचं, तिथं घ्यायच्या वेळेसच माठ असा वाजून पाहायचा, त्याचा असा खणखणीत आवाज आला पाहिजे, म्हणजे माठ आपला एकदम व्यवस्थित आहे। आणि थोडा जरी असा बदबद जरी आवाज आला ना तरी म्हणायचं कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे माठाला। तर व्यवस्थित पाहूनच माठ घ्यायचा वाजून थोडासा। आणि मंडळी, अजून एक महत्त्वाची टिप माठाविषयी तुम्हाला सांगते। माठामध्ये पाणी भरलं ना, माठ असा काठाला धरून कधीच उचलायचा नाही। काठाला धरून जर आपण माठ उचलला ना भरलेला, त्याला तडा जाण्याची शक्यता असते। त्यामुळे भरलेला माठ असा खालीन उचलायचा आणि शक्यतो पाणी भरल्यानंतर तो माठ हलवायचाच नाही। ज्या ठिकाणी सावलीला आपल्याला माठ भरायचा आहे किंवा किचनवर भरायचा आहे ना, तर त्या ठिकाणी तो ठेवायचा घडवणचीवर कशावर, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वतायचं, म्हणजे तो माठ हलवला जाणार नाही किंवा उचलायची गरजच पडणार नाही, म्हणजे आपला माठ फुटणार नाही, तडा जाणार नाही। आता नवीन माठाविषयी सांगायच्या आधी तुम्हाला मी जुन्या माठाबद्दल थोडीशी माहिती देते। तर आपल्याकडं जुना माठ असेल 1 वर्षाचा 2 वर्षाचा, तर तो आपण वापरतो आणि वापरल्यानंतर आपण तो काय होतं, पाणी ठेवून ठेवून त्याचे जे छिद्र असतात ना ते बंद होतात, क्षार पकडतात ते, आणि तो पाझरायचा कमी होतो। आणि पाझरायचा कमी झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी थंड होत नाही। त्यामुळे आपण काय करायचं, जुना माठ आहे ना, थोडंसं त्याच्यावरती मीठ घ्यायचं आणि लिंबाने चांगला खसाखसा चोळून काढायचा। चांगला चोळून काढला ना, त्याच्यातले जे छिद्र असतात ना माठाचे, जे मातीचे, तर ते मोकळे होतात आणि माठ आपला पुन्हा पाझरायला लागतो आणि त्याच्यातलं पाणी पुन्हा थंड व्हायला लागतं। तर असं करायचं जुना माठ जर असेल आपल्याकडं तर। आता नवीन माठाविषयी सांगते मी तुम्हाला। आता माठामध्ये पाणी भरायच्या आधी आपल्याला हा माठ आहे ना लिंबांनी थोडासा चोळून काढायचा आतमधून। तर आतमधून लिंबांनी चोळून काढला ना, त्याचा काय आतमधला थोडाफार काही वास वगैरे असेल, उबट वगैरे, तर ते निघून जातो आणि आपल्या पाण्याचा मग वास येत नाही। तर लिंबांनी चोळून काढायचा, त्यानंतर 2-3 पाण्याने धुवायचा आणि 1-2 दिवस त्याला पाण्याने भरून ठेवायचा। म्हणजे 24 तास जरी भरून ठेवला ना पाण्याने, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्यायचं पाणी भरलं ना तरी पण चालतं, काही हरकत नाही। तर असं आहे, आपण 24 तासानंतर प्यायसाठी पाणी त्याच्यातलं वापरू शकतो। तर मी आता याला लिंबाने चोळते आतमधून, स्वच्छ धुते 1-2 पाण्याने आणि 24 तासासाठी याला पाण्याने भरून ठेवते। तर हा माठ मी इथं बाहेरच भरून ठेवणार आहे, जे आपलं वापरायचं पाणी ना तेच मी भरणार आहे याच्यामध्ये। आणि 24 तासानंतर त्याच्यातलं पाणी ओतून देईन मी आणि नंतर मग प्यायचं पाणी भरण। तर आता कुठं ठेवायचं आहे पाहू, याला इथं बाहेर ठेवायचं आहे, किचनवर ठेवायचं आहे की वरती ठेवायचं आपल्या टेरेस गार्डनमध्ये, ज्या ग्रीन नेट लावले ना आपण त्याच्या खाली। तर फौजी साहेब बोलते वरती ठेवायचा, मुलं बोलते तिथं झाडाखाली बाहेर ठेवायचा, आणि मी बोलते किचनमध्ये ठेवायचा। तर बघूया आता काय होतंय। तर जुना माठ होता ना माझा 2 वर्षाचा, तर तो माझा काळा मातीचा होता, म्हणजे काळा माठ होता। आणि आता ह्यावेळेस मी लाल मातीचा घेतलाय, म्हटलं चला थोडंसं वेगळं। तर माठ एकदम स्वच्छ मी धुतलाय 2-3 पाण्याने, लिंबाने घासून, आणि आता भरून ठेवते याला। तर तुम्हाला असं मातीच्या भांड्याबद्दल मला सांगायचं होतं ना, त्यामुळे मी आणल्यापासून हा माठ आणि मातीचं भांडं असंच ठेवलं होतं। तर चला म्हटलं तुम्हाला दाखवून घ्यावं आता। आणि अजून बऱ्याचशा कमेंट होत्या ताईंच्या की मातीच्या भांड्यामध्ये तू दही लावते ना, तर ते दही कसं लावते किंवा दह्याचं भांडं कसं साफ करते, आणि म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये तू स्वयंपाक करते ना, तर भाजी केल्यानंतर तेलाचा म्हणजे वास येतो, तेलकट होतं, तर ते कसं काढते। तर एखाद्या म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन आता। आणि मातीच्या भांड्यामध्ये मी आज दही पण लावते।
तर दह्याचं भांडं कसं साफ करायचं ते पण मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून आता. तर ही मातीची हंडी आणली ना मी, ही पण अशीच ठेवली होती. तर ही मातीची हंडी पण मी आता लिंबाने साफ करते आतमधून आणि 2-3 पाण्याने धुवून ह्या टपामध्ये त्याला भिजायला ठेवून 24 तास. त्यानंतर ही सुकवायची आणि त्याला पुन्हा तेल लावायचं, उन्हामध्ये थोडंसं वाळवायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये भाजी करायला ते तयार होतं. तर भाजी करायला आपण लागलो ना मातीच्या भांड्यामध्ये कधी पण, तर महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते मी. तसंच मोकळं भांडं गॅसवरती, चुलीवरती कधीच ठेवायचं नाही. मोकळंच जर भांडं ठेवलं, थोडं जरी गरम झालं ना ते आणि त्याच्यामध्ये आपण नंतर भाजी टाकतो, तेल टाकतो ना, तर ते तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळं भांड्यामध्ये तेल टाकायचं आधी आणि त्यानंतर मग ते मातीचं भांडं गॅसवर, चुलीवर ठेवायचं. म्हणजे आपल्या भांड्याला तडा जात नाही. तर मातीच्या भांड्यामध्ये मला स्वयंपाक करायला खूप आवडतो ना, तर पहिल्यापासून मी भांडे भरपूर घेत असते ना, तर माझ्याकडून 2-3 भांडे फुटलेले पण आहेत असे. माहितीच नव्हतं कसं वापरायचं ना. आवडतं भरपूर बरं का मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायची, पण माहिती नाही ना कसं वापरायचं आहे वगैरे. तर त्याच्यामुळं मला ते अनुभव भरपूर आलेले आहेत. 2-3 भांडे माझ्याकडून असे फुटलेले आहेत ना, तर त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केला. हे भांडं कसं वापरायचं मातीचं वगैरे. तर त्याच्यातून मी शिकले जरा. तर कसं वापरतात काय त्यामुळं मी तुम्हाला सांगते, मोकळं भांडं गॅसवरती, चुलीवर कधीच ठेवायचं नाही. त्याला तडा हमखास जातो म्हणजे जातोच. तर कसं असतं ना, आपण जन्माला आल्यानंतर आईच्या पोटातूनच काही शिकून आलेलं नसतं. आपल्याला सगळं जन्माला आल्यानंतरच अनुभवातून शिकायचं असतं. तर अनुभवातून मी तुम्हाला सांगते हे मातीचं भांडं कसं काय वापरायचं वगैरे. तर पुढल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन आता दह्याचं भांडं कसं साफ करायचं आणि भाजी केलेलं मातीचं भांडं तेलकट वास येऊ नये म्हणून काय करायचं. तर चला आता मी दिवाबत्ती करून घेते, कारण संध्याकाळचा वेळ झाला दिवाबत्तीचा ना. लाईटी पण लावल्यात मुलांनी. आता अजून 2 भांडे आणले होते ना मी मातीचे, त्याच्यामध्ये दिवा लावतात ना ते. तर दिवा कसा लावायचा दाखव म्हणल्या होत्या बऱ्याचशा ताई. तर तुम्हाला आता त्याच्यामध्ये मी दिवा लावून दाखवते. तर हे जे मी मातीचं भांडं माझ्यासमोर ठेवलं आहे ना, आता दिवा लावायचं त्याच्यामध्ये खालून दिवा लावतात आणि वरती जी वाटी असते ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकतात. म्हणजे छान फ्रेग्रन्स पसरतो सगळ्या घरामध्ये, घराच्या आवारामध्ये. ते पाणी गरम होतं आणि ते त्याच्यामध्ये तेल पण असं गरम होतं ना त्यामुळं. तर छोटासा दिवा लावतो आपण त्याच्यामध्ये, पण त्या छोट्याशा दिव्याने ते पाणी गरम झालं जातं वरचं, असं आहे. त्यामुळे ती वाटी दिलेली असते आणि कोणी कोणी त्याच्यामध्ये मग धूप लावतं किंवा कापूर पण ठेवतं. तर त्या खालच्या दिव्याच्या गरमीने ना ते कापूर तो थोडासा असा गरम होऊन वितळत राहतो आणि छान वास सुटतो मग. तर असं आपण 2-3 प्रकारे हे भांडं वापरू शकतो. तर आता हे दुसरं घरटं आणलं होतं ना मी तुळशीजवळ ठेवायला. तर त्याच्यामध्ये दिवा लावलाय मी. इतकं छान वाटतंय ना. आता उन्हाळा चालू झालाय ना, उन्हाळ्यामध्ये काय होतं, वारं सुटतं भरपूर आणि वाऱ्यामुळं तुळशीजवळ दिवाच राहत नाही. त्यामुळं मी असं छोटंसं घरटं आणलंय आणि पाऊस जरी असला ना, तरी पावसामध्ये आपण त्याच्यामध्ये तुळशीजवळ दिवा लावू शकतो. अजिबात विझत नाही किंवा पाणी पण लागण्याची शक्यता कमीच असते त्या छोट्याशा घरट्यामध्ये. तर छान वाटतंय तुळशी वृंदावनामध्ये ते घरटं. तर आता मी शमीच्या झाडाला पण दिवा लावत असते आणि शमीच्या झाडाजवळ मी ना दुसऱ्या कुंडीमध्ये 2 झाडं लावलेले आहेत. तर 1-2 ताई विचारत होत्या की ताई त्या कुंडीमध्ये काय लावलेलं आहे तू? तर तुळशीजवळ म्हणजे तुळशीच्या पलीकडे शमीचं झाड आहे. त्याच्या शेजारी दुसऱ्या कुंडीमध्ये जेड प्लांट आहे आणि क्रासुला प्लांट आहे. म्हणजे हे लक्ष्मी कुबेरचं प्रतीक म्हणतात ना, जेड प्लांट आणि हे क्रासुला. तर ते दोन्ही पण लावलेले आहेत मी तिथं. तर तिथं मी दिवा लावत असते. तर तिथं दिवा लावला मी, तुळशीला दिवा लावला, नमस्कार केला आणि आता उंबरठ्यामध्ये दिवा लावते. तर घरातली दिवाबत्ती झाली ना, त्यानंतर आपण तुळशीला दिवा लावायचा असतो आणि त्यानंतर दारामध्ये दिवा लावायचा असतो. आणि सकाळी आपण अंघोळ केल्यानंतर सडा, रांगोळी काढतो त्यावेळेस आपण तुळशीला हळदी-कुंकू वाहतो आणि उंबरठ्यामध्ये पण वाहत असतो. पण संध्याकाळच्या वेळेस आवर्जून आपण उंबरठ्यामध्ये जे आपण पाऊल लावलेले असतात ना माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे, तर तिथं पण हळदी-कुंकू व्हायचं असतं आणि माता लक्ष्मीचं, भगवान विष्णूंचं स्वागत करायचं असतं संध्याकाळचं आवर्जून.
आता हे मातीचं जे दिवा लावायचं आणलंय ना मी, त्याच्यामध्ये दिवा लावून दाखवते तुम्हाला मी. आता याच्यामध्ये मी दिवा कसा लावते, मातीची पंती घेतली मी आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे छोटासा दिवा आहे पितळेचा, तर तो लावलाय, नंदादीप आहे छोटा आणि तो त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये ठेवला दिवा मी त्या मातीच्या भांड्यामध्ये. आणि आता जी मातीची वाटी तुम्ही बघू शकता वरती त्याला, तर त्याच्यामध्ये पाणी ओतलंय आणि पाण्यामध्ये इन्सेन्शियल ऑइल टाकते, काहीतरी लव्हेंडर आहे, लव्हेंडर इन्सेन्शियल ऑइल, असे 2-3 प्रकारचे ऑइल मागवलेले आहेत मी. तर त्याच्यामध्ये घातलं ना, ते हे पहा आता दिवा चालू आहे ना खालीहून, तर त्या दिव्याच्या ज्योतनी ना ते वरचं पाणी गरम होतं आणि त्या गरम पाण्यामुळं आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे ना, तर तेलाचा मस्त वास पसरतो सगळीकडं. तर असं घरामध्ये सिरॅमिकचं मागवलेलं तुम्ही बघू शकता. हे लाईटीवरच आहे, याच्यामध्ये दिवा नाही लावता येत, लाईटीवरच आहे, त्याला प्लग आहे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणताल की खाली दिवा नाही लावायचा त्याच्या आणि मग हे गरम कसं काय होईल, तर त्याच्यामध्ये तशी लाईट दिलेली असती, त्या लाईटीने ते गरम होतं वरचं पाणी आणि मग तेलाचा छान वास सुटतो घरामध्ये. तर असं आपण 2-3 प्रकारे त्याचा वापर करू शकतो. धूप लावू शकतो, कापूर लावू शकतो किंवा असं पाण्यामध्ये एखादं वासाचं तेल टाकू शकतो. तर आता मी स्वयंपाक करून घेते. तर आज छोटासाच व्हिडिओ केला मी. आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.